मी पी-एम-पी जुलै 2025च्या बॅचमधली आहे. आत्तापर्यंतची माझी टोटल ट्रेड व्हॅल्यू आहे 1.4 CR. यासाठी मी ओंकार माळी सरांचं खूपच आभार मानते, कारण की त्यांनी ज्या सिस्टम क्रिएट केलेल्या आहेत त्या खरंच खूप युजफुल आहेत. आणि एखाद्या माणसाला स्क्रॅचपासून जर बिझनेस करायचा तर तो कसा करायचा आणि त्या सिस्टम फॉलो करून आपण त्यामध्ये कसं ग्रोथ करू शकतो ह्याचं सगळं ज्ञान मिळतं. त्यामुळे मी त्यांची खूप थँकफुल आहे ह्यासाठी. उद्यमी महाराष्ट्र जॉईन करण्यापूर्वी माझा ॲक्च्युली कोर बिझनेस आहे रिअल इस्टेट. आम अ डेव्हलपर बेसिकली. तर फेसबुक इंस्टाग्रामवर मी सरांच्या ॲड्स पाहिल्या. त्याच्यानंतर मी ₹99चा ऑनलाईन क्लास जॉईन केला. तो खूपच मोटिवेशनल आणि इन्स्पिरेशनल होता. त्यामधून मला असं वाटलं की मी TTEला ॲडमिशन घ्यावं. त्याच्यानंतर मीच्या बॅचला ॲडमिशन घेतलं. मला तो पण खूप छान वाटला सरांचा कोर्स. त्यातून खूपच मला गायडन्स चांगला मिळाला. प्रॉपर प्रोसिजर्स कशा असतात, काय असतात ते सगळं कळालं. त्याच्यानंतर मग मी PMP घेतलं. मी त्यांना नक्कीच हा मेसेज देईल की कुठलाही व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला त्या व्यवसायाबद्दलचं सर्व ज्ञान असलं पाहिजे. सर्व ज्ञान जरी संपूर्ण ज्ञान नसलं तरी त्याच्यामधली जे काही बेसिक गोष्टी आहेत त्या असल्या पाहिजे. जसं आपण शाळेत गेल्यावर ABCD पासून सुरुवात करतो, तर तसंच ओंकार सर आपल्याला ABCD पासून सगळं शिकवतात. त्यामुळे मी तर म्हणेल काही करायचं तर तुम्ही एखाद्या प्रोफेशनल मेंटॉरकडून त्या गोष्टी शिका आणि मगच त्या उद्योगामध्ये पदार्पण करा. त्यामुळे तुमचा सक्सेसचा रेशो हा नेहमीच वाढत राहील. मी PMP जुलै 2025च्या बॅचमधली आहे. आत्तापर्यंतची माझी टोटल ट्रेड व्हॅल्यू आहे 1.4 CR. यासाठी मी ओंकार माळी सरांचं खूपच आभार मानते, कारण की त्यांनी ज्या सिस्टम क्रिएट केलेल्या आहेत त्या खरंच खूप युजफुल आहेत. आणि एखाद्या माणसाला स्क्रॅचपासून जर बिझनेस करायचा तर तो कसा करायचा आणि त्या सिस्टम फॉलो करून आपण त्यामध्ये कसं ग्रोथ करू शकतो ह्याचं सगळं ज्ञान मिळतं. त्यामुळे मी त्यांची खूप थँकफुल आहे ह्यासाठी. हा प्रोग्राम जर मी जॉईन नसता केला तर डेफिनेटली मी इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये तर घुसलीच नसते, कारण की माझा कोर बिझनेसच वेगळा आहे. पण खरंच म्हणजे सरांच्या मार्गदर्शनामुळे मी ह्या इम्पोर्ट एक्सपोर्ट बिझनेसमध्ये आले आणि मला खूपच फायदा झालेला आहे ह्याचा. सांगेल सर सुपर ह्युमन आहेत आणि खरंच खूप मोटिवेशनल आणि इन्स्पिरेशनल पर्सनॅलिटी आहेत. नाही असा काही क्षण नाही आला, पण नेहमीच म्हणजे मी सांगेल की ओंकार सर म्हणजे ते इतके जास्त स्वतः इन्स्पिरेशनल पर्सनॅलिटी आहे की त्यांचा एक व्हिडिओ जरी पाहिला तर त्याचं थोडा एनर्जी डाऊन झाली असेल तर ती अपलिफ्ट होऊन जाते. त्यामुळे आय एम रिअली व्हेरी थँकफुल टू हिम. ही इज माय मेंटो अँड आय एम व्हेरी लकी फॉर दॅट.